नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त उन्हाळा विशेष थंडगार मसाला ताक कसं करायचं ते बघणार आहोत। यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सुद्धा मी घातलेला आहे, तो कोणता तेही सांगते। तर बघू शकाल, रंग टेक्स्चर बघू शकाल, ताकाचं काय सुंदर आलेलं आहे। जरूर अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये हे ताक करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची 100% खात्री आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात। तर एका खलबत्त्यामध्ये साधारण अर्धा इंच आलं तुकडे करून घातलेलं आहे। त्यानंतर एक हिरवी मिरची घालायची, तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घालू शकता। त्यानंतर मूठ भरून यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित आपल्याला कुटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने साधारण अशा पद्धतीचं टेक्स्चर याचं तुमचं यायला हवं। तर बघू शकाल, हे व्यवस्थित मी खलबत्त्यामध्ये ठेचून कुटून घेतलेलं आहे मस्त। आता इथे एका मडक्यामध्ये मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून घट्ट दही घालते। हे घरी लावलेलंच दही आहे। तर साधारण 3 ते 4 टेबलस्पून यामध्ये दही घातलं। त्यानंतर आता यामध्येच आपल्याला घालायचा आहे जिरावन मसाला। हा जिरावन मसाला इंदोरमध्ये एकदम फेमस आहे, त्याच्यामुळे ह्याची चव अतिशय सुंदर उतरते। हा साधारण अर्धा चमचा यामध्ये घालायचा। तुमच्याकडे जिरावन मसाला नसेल तर भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचाभर घातली तरीसुद्धा चालेल। आता हे व्यवस्थित आपल्याला घुसळवून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित अशा पद्धतीने घुसळवून झालं की यामध्ये तुम्हाला घट्ट किती हवं आहे, पातळ किती हवं आहे ताक, त्या हिशोबाने थंडगार पाणी घालायचं। त्यानंतर हा जो आपण मसाला कुटून घेतला आहे तो घालूयात आणि परत एकदा व्यवस्थित घुसळवून घ्यायचं मस्त। तर बघू शकाल, हे छान असं रवीच्या साह्याने घुसळवून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा अगदी साखर घालायची। त्यानंतर 1 चमचाभर साधारण 1 छोटा चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं। चव अतिशय सुंदर उतरते ताकाची। ठीक आहे, आता हे व्यवस्थित परत एकदा घुसळवून घेऊयात मस्त। तर बघू शकाल, काय सुंदर हे ताक दिसतंय। रंग टेक्स्चर बघू शकाल, काय सुरेख आलेलं आहे। यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे सुद्धा अगदीच घालू शकता किंवा बर्फसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। ठीक आहे, आता सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त। तर बघू शकाल, छान असं थंडगार आपलं हे मसाला ताक बनवून तयार झालेलं आहे। तर बघू शकाल, रंग टेक्स्चर काय सुरेख आलेलं आहे। जिरावन मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी भाजलेल्या जिऱ्याची पूड जरी घातली तरीसुद्धा चालणार आहे। ठीक आहे, तर मस्त थंडगार असं आपलं हे ताक बनवून तयार झालं। जेव्हा प्यायचं आहे तेव्हा यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडेसुद्धा किंवा बर्फसुद्धा यामध्ये घालू शकता। तर मस्त सर्व करून घेऊयात हे मसाला ताक। जबरदस्त। वरतून थोडासा जिरावन मसाला घालायचा, त्यानंतर थोडीशी अगदी कोथिंबीर मी यावरती घालून घेते। मस्त थंडगार असं हे मसाला ताक आपलं बनवून तयार झालं। जरूर ह्या उन्हाळ्यामध्ये हे मसाला ताक तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची 100% खात्री आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत उन्हाळ्यामध्ये भरपूर काळजी घ्या। तोपर्यंत बाय बाय।